नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात ना? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे. आता ना मी निघालेली आहे शाळेकडे. शाळेकडे तर मी दररोजच जाते. पण आता 30 तारखेपासून म्हणजे 1 एप्रिलपासून मी जात नाही शाळेकडे, म्हणजे माझ्या प्रॉपर जे अगोदरची शाळा आहे तिकडे. कारण तुम्हाला आता समजेलच, आता मी जात आहे मुलांना चॉकलेट देण्यासाठी. कारण माझं 31st क्लास म्हणजे 1 एप्रिलपासून रिटायरमेंट सुरू झालेलं आहे. रिटायरमेंट जीवन सुरू झालेलं आहे. तर चला इतके मी चॉकलेट घेतलेले आहे. आता मुलांना सगळ्या वाटप करायचे आहे चॉकलेट. चला दाखवते तिथला सीन तुम्हाला मी. रहा साथ. बघा, आता ही मी पोहोचलेली आहे शाळेत. असं एका क्लासमध्ये जाऊन चॉकलेट वाटप करून येणं म्हणजे मला इतकं अवघड झालं होतं ना, काय सांगू. मुलांचे चेहरे बघून एकदम भोले, एकदम निरागस मुलं, आणि किती दिवसापासूनचा त्यांच्याशी आपल्याला अटॅचमेंट झालेलं असतं. इतकं म्हणजे काय सांगू, काय बोलावं काय नाही मुलांना हेच कळत नव्हतं. इतकं अंतःकरण जड झालेलं होतं, डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते. जड पावलांनी त्यांच्यापासून मी कसं लांब झाले हे मलाच माहिती. मी कसं कसं हे प्रसंग झेलला, माझ्याच अंतःकरणाला माहिती. खूपच अवघड असं जड पावलांनी म्हणतात ना, त्याप्रमाणे माझी हालत झाली होती. की कसं मी मुलांना सांगू की मी आता येत नाही म्हणून. तर असं रिटायरमेंट माणसाच्या जीवनातलं एक सगळ्यात भयंकर असं प्रसंग असतो असं मला वाटतं. आणि हे जर आपल्याला झेलायला आलं, असे फेस करायला आलं, तर आपण खूपच ग्रेट म्हणायला पाहिजे. पण मला तरी फेस करणंच अवघड झालेलं आहे. काय करावं, कसं सहन करावं, किती मन घट्ट करत आहे की नाही मुलांपुढे अश्रू गाळायचे नाही. पण ते त्यांचे चेहरे बघितलं की सहनच होत नाही एकदम. अश्रू वाहत वाहतच तसंच चॉकलेट द्यायचं काम माझं चाललेलं होतं. चला बघा, ही मुलांची जवळीक आपण किती साधलेली असते ना, आपल्या जीवनाशी, आपल्या अंतःकरणाशी, आपल्या मनाशी, आपल्या विचाराशी किती ते जुळलेले असतात. त्यांचा आपण एक एक स्वभावाविषयी आपण माहिती असतं आपल्याला. आपलं त्याने कसे आहेत काय नाही, त्यांना किती आपण जवळीक साधलेलं असतं. शिकवता शिकवता कसं आपलं म्हणजे अंतःकरण जुडलेलं असतं त्यांच्याशी. मग असं वेगळं होणं म्हणजे एक खूपच अवघड प्रसंग मला वाटत होता. कसं कसं करावं आणि कसं ह्या अवघड प्रसंगाला कसं तोंड देऊ, मला हेच कळत नव्हतं. ही किती म्हणजे नॉटी मुलं म्हणतात ना, त्यापैकी एक. आणि कितीतरी ते आपल्यालाही त्रास दिले होते आणि आपण त्यांना कितीतरी समजावून समजावून चांगलं करण्याचा प्रयत्न करत होतो. एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये, दुसऱ्या क्लासमधून तिसऱ्या क्लासमध्ये, असं करत करत मी 5वी ते 10वी पर्यंतच्या प्रत्येक तुकडीमध्ये, प्रत्येक क्लासमध्ये जाऊन चॉकलेट दिले. आणि खूपच अवघड अवघड असा प्रसंग मी आज पार पाडला. आणि मला शक्यच नव्हतं हे सगळं करणं, तरी मी हिम्मत करून गेले आणि जावं लागलं मला, कारण मुलांना चॉकलेट द्यायचं होतं. आणि मुलांना माहितीच नाही की माझं रिटायरमेंट झालेलं आहे. कारण त्यांच्या कसं एक्झाम झाल्यानंतर पेपर तपासून रिझल्ट दिले. रिझल्टच्या दिवशी पण त्यांना माहिती नाही, आणि लगेच एप्रिलपासून त्यांची नवीन शाळा सुरू झाली नवीन वर्षाची. आणि कोणी तर असं सुट्टीवर वगैरे असतील मॅडम, आल्याच नाही 2-4 दिवस म्हणून ते असं समजून घ्यायला लागले होते. कुणीतरी सांगायला पाहिजे ना, आपले टीचर्स जे आहेत सिनियर, की असं असं त्यांचं रिटायरमेंट आहे, ते आता येणार नाहीत म्हणून. पण मी पण सांगितलं नाही, कारण मुलं खूपच हाळवे मनाचे असतात म्हणून. तर त्यामुळे मुलांना एकदम आश्चर्यचकित झाले होते, की असं कसं असं कसं. त्यांना पण खूप वाईट वाटत होतं, पण ते एक्सप्रेस करू शकत नव्हते ना, असं म्हणजे एकदम झाल्यामुळे, असं एकदम ऐकण्यात आल्यामुळे. तर खूपच म्हणजे हा प्रसंग ना खूप खूप मला तरी अवघड असा प्रसंग माझ्या जीवनातला हा प्रसंग आहे. तरी तरी हा प्रसंग पार पाडला मी.
कसं कसं करून मलाच माहिती माझ्या जीवाला काय त्रास झालं असेल आणि मी कसं झेललं असेल. केव्हाही निरोप देणं किंवा निरोप घेणं हे फारच कठीण असा काळ असतो आपल्या जीवनातला. मग तो कुठला का असेना, कुणाचाही का असेना. आपल्याला कुठल्याच गोष्टीला आनंदाने निरोप देणं शक्य आहे का कुणाला तरी? मला तरी शक्य नाही. निरोप देणं म्हणजे एक अवघड प्रसंग असं मला वाटतं. ह्या शाळेमध्ये म्हणजे आपल्या जीवनाचे अनमोल असे 21 वर्ष घातलेले आहे. ज्या गोष्टीला, ज्या व्यक्तीला, ज्या ठिकाणाला आपण जवळचं समजतो, ते आपल्या जीवनातून निघून गेल्यावर त्यांची आठवण कधी ना कधी येणारच ना. आणि नकळत एक अश्रू डोळ्यात तर तरंगणारच. कसं शक्य होणार ते सगळं सहन करायचं? म्हणजे असं क्लासमध्ये जाऊन सगळ्यांना चॉकलेटही दिले आणि फोटो पण घेतले टीचर्सबरोबर, त्यांच्याबरोबर. आता फेअरवेल आहे माझं शाळेतलं, ते पण व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येईनच तुमच्यासाठी. तर माझ्यासाठी किती अवघड प्रसंग मी आज झेलला बघा तुम्ही पण. किती अवघड म्हणजे अवघड, खूपच कठीण असा काळ होता आजचा दिवस मला, की कसं मुलांना सांगू आणि कसं करू. माझं मलाच म्हणजे खूप दाटून आलं. निरोप घेण्याचा प्रसंग माणसाच्या जीवनात येऊ नये बघा. खूपच अवघड असतं निरोप देणं. तर मला सुरुवातीपासूनच ना माझं मन खूपच संवेदनशील आहे. अशा प्रसंगाला तोंड देणं म्हणजे माझ्यासाठी शक्यच नाही. खूपच म्हणजे माझं अंतःकरण एकदम असं हे होऊन जातं. आता इथं क्लासमध्ये बघा मुलं तर ऑटोग्राफ द्या 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 म्हणून खूपच गर्दीच करत होते. मग मी त्यांना कसंबसं सारलं. मी म्हटलं उद्या पण येणार आहे, उद्या पण काही मुलांना देते, असं सांगून कसंबसं सांगून त्या क्लासमधून मी बाहेर आले. खूपच अवघड होतं त्या क्लासमधून बाहेर येणंही. असं म्हणजे मुलं वेगवेगळ्या टाईपची, वेगवेगळ्या विचाराची, वेगवेगळ्या मनाची, वेगवेगळ्या अंतःकरणाची असतात. त्यांचं आपल्याला सगळं काही माहीत असतं आणि त्यामुळं ना असं म्हणजे मुलांची जवळीक त्यामुळे आपल्याला साधलेली असते. आपण किती त्यांना कशाप्रकारे त्याचा स्वभाव बघून बघून आपण शिकवत असतो ना, आपल्या मुलासारखी त्यांना आपण ट्रीट करत असतो. त्यामुळे ना खूपच अवघड होतं माझ्यासाठी हे त्यांना सोडून परत जाणं घराकडे. खूप वेळ लागला मला. सकाळी गेलेलं मला 2 वाजले ह्यांच्याबरोबर असं सगळं करण्यामध्ये. फोटो वगैरे घेतले, व्हिडिओ घेतले. मुलं एकदम थोडंसं म्हणजे मुलांना हसवण्यासाठी, मुलांना आनंदित ठेवण्यासाठी मी हसण्याचा प्रयत्न करत होते. पण माझे अश्रू काय थांबत नव्हते. तसंच अश्रू घेऊनच मी सगळ्यांना निरोप देण्याचा मी कसा तरी कार्यक्रम हे केला आजचा. आणि देणं मुलांना चॉकलेट आवश्यक होतं ना. आपलंही त्यांचं काहीतरी देणं असतं, त्यांचं आपल्याला काहीतरी देणं असतं. मग आपण नाही दिलं तर असं म्हणजे छान वाटणार नाही, आपल्याच मनाला चांगलं वाटत नाही. कमीत कमी एक चॉकलेट तरी द्यावं मुलांना, ह्या हेतूने मी आज शाळेकडे दौरा काढलेला होता. आता उद्या मोठी पार्टी आहे शाळेत. तुम्हाला हे सर्व मुलं सारखीच वाटत असतील ना, सगळे ड्रेस घातलेली निळे, काळे, लाल, पिवळे असे. पण माझ्यासाठी ते सारखे नाहीत. त्यांची एक एक गोष्ट मला माहिती आहे. ती मुलं कशा प्रकाराची आहेत, कशा स्वभावाचे आहेत आणि त्यांना कसं ट्रीट केलं पाहिजे, असं सगळं त्यांचं म्हणजे आपल्याला माहीत झालेलं असतं ना. त्याच्यासाठी माझ्यासाठी ते मुलं एकसारखे नाहीत. ते वेगवेगळ्या अंतःकरणाचे आहेत, वेगवेगळ्या विचाराचे आहेत, वेगवेगळ्या मनाचे आहेत, वेगवेगळ्या स्वभावाचे आहेत. सगळं काही त्यांचं आपल्याला माहीत झालेलं असतं. म्हणून आपल्याला त्याच्याविषयी एवढं आदर निर्माण दुःख वाटतं. इथं मुलांनी थोडं कार्ड बनवून आणलेले होते. मॅडम म्हणले की मी सांगितले होते कार्ड बनवून आणा, कार्ड बनवून आणा. तर काही मुलं कार्ड बनवून आणलेले होते आणि खूप छान प्रकारे कार्ड बनवले होते ते. आणि पेन पण आणले होते गिफ्ट म्हणून. तर तेही घेतले मी आणि परत आता मी चालले दुसऱ्या क्लासमध्ये. फोटो वगैरे घेतले, इथं पण व्हिडिओ घेतले. निरोप देणं अवघड असतं बाबा. खरंच निरोप जीवनात कधीच द्यायचा किंवा घ्यायचा असा प्रसंग आपल्यावर तर येऊ नये. पण आता माझ्यावरच आलेला आहे हा काळ.
आता हे क्लास बघा, इथं तर मी शिकवतही नव्हते, पण दररोज त्यांचे चेहरे बघायला मिळायचे. त्यांना कोणत्या तरी कॉम्पिटिशनमध्ये घ्यायसाठी त्यांना हेल्प करायचं, सपोर्ट करायचं. टीचर म्हटल्यानंतर प्रत्येक मुलांना आपण नेण्यासाठी काहीतरी काही करतच असतो ना. हे क्लास बैठो बेटा, चॉकलेट ले लो सभी लोग. थैंक यू मैम. ले लिया मैंने. ऑल द बेस्ट. मैम इसके ऊपर 2 रुपए लिखा है ना, तो आप 300 दिन तक रुको. मैं 5 साल तक. चलो थोड़े दिन तो रुका और 3 साल रुकी. 5 के दे तो 5 साल. हो गया, ले लिया. चले जाते हो सारे. कल आ जाते हैं, कल भी आएंगी मैम. कल भी बुरा लगता है. नहीं मैम पाहिलात ना, असं म्हणजे वेगवेगळ्या क्लासमध्ये वेगवेगळा अनुभव येत गेला आणि खूपच वाईट वाटत गेलं. आता हे लास्ट क्लास आहे. इथं दिल्यानंतर मग मी सगळ्यांचे फोटो व्हिडिओ घेतल्यानंतर सगळ्यांना चॉकलेट वाटप केल्यानंतर आता जाणार आहे ऑफिसमध्ये आणि तिथंही काही कागदं काही माझे रिटायरमेंटच्या नंतर जे असतात ना प्रोसिजर जे करायचं असतं काय काय ते सगळं करायचं होतं आणि तेही करण्यासाठी म्हणून मी आता इथं ऑफिसमध्ये आलेली आहे आणि इथं साईन वगैरे काही करायचं असतं. आपलं ग्रॅच्युइटी आणि आपले FD काही काही असतात ते सगळे बघायचे होते आणि ते सगळं होत जाईल सावकाश, पण साईन वगैरे करायचं होतं म्हणून मी इथं ऑफिसमध्ये पण आलेली आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.